अत्यंत महत्वाचं असणार आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग लढत जी आहे ती आताच्या घडीला प्रभाग क्रमांक 9 जे आहे तिथे होती आणि आता अमोल बालवडकरांचं काय होणार? कारण जी माहिती मिळतीये त्याच्यानुसार आताच्या घडीला प्रभाग क्रमांक 9 मधली मतमोजणी जी आहे ती थांबवलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार अमोल बालवडकर यांनीच आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे आता तिथे काय होणार? शेवटच्या फेरीचा निकाल राहिलेला आहे आणि शेवटच्या फेरीसाठी आता किती वेळ लागणार याबद्दल आपण कोणीही बोलू शकत नाही. किती वेळ ही शेवटची फेरी चालणार आहे याबद्दल आता तरी आपण भाष्य करू शकत नाही. प्रभाग क्रमांक 9 ची शेवटची फेरी जी आहे तर ती आता बाकी आहे. अक्षता, काय अपडेट्स आहेत? प्रभाग क्रमांक 9 चीच मागणी होते. जसं की आता सांगितलं की प्रभाग क्रमांक 9 ची मतमोजणी अजून सुरू आहे. 41 चा निकाल आपल्या समोर आलेला आहे. 41 मध्ये नाना भानगिरे यांचा पराभव झालेला आहे. निवृत्ती बांदल यांनी 5,000 मतांनी त्यांचा जो आहे पराभव केलेला आहे. यासोबतच प्राच्या लाट असतील किंवा इतर उमेदवार आहेत त्या ठिकाणी विजय झालेला आहे. 41 चा निकाल समोर आले, परंतु 9 चे अजूनही वोट काउंटिंग 9व्या फेरीची अजूनही सुरू आहे. 8व्या फेरीचा आपण जर निकाल पाहिला तर आकडेवारी पाहिली तर अमोल बालवडकर हे कुठेतरी पिछाडीवरती होते आणि लहू बालवडकर हे आघाडी घेताना पाहायला मिळाले होते. परंतु 9व्या फेरीची आकडेवारी मतमोजणी अजूनही सुरू आहे. केंद्रावरती गोंधळ सुरू आहे. अमोल बालवडकर हे मतमोजणीवरती आक्षेप घेत आहेत. पुन्हा पुन्हा वोट काउंटिंग करण्याची मागणी या ठिकाणी होते. असंही समोर आलं होतं की 3 ते 4 मशीन्सची काउंटिंग जी आहे ती पुन्हा करण्याची मागणी केली होती आणि पुन्हा वोटिंगचं जे आहे ते करण्यात येत होतं आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये काय होतंय, कोण निवडून येतंय याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला आहे. हा एक ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळतोय. जसं की पूर्ण निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता तसंच मतमोजणीच्या वेळी सुद्धा प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुरू होते. 41 चा निकालाची पुन्हा मागणी होते. तर 41 मध्ये राणा भानगिरे यांचा पराभव झालेला आहे. निवृत्ती बांदल हे 5,000 मतांनी विजयी झाले.